आपल्या आरक्षणाला कुठंतरी धोका पोचतोय, म्हणून एका तरुणाने आपलं सबंध जीवन आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली. ती जीवनाची आहुती देताना त्याला 3 मुली, 1 मुलगा, बायको, घरदार काही दिसलं नाही. आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतो. म्हणून माझी हात जोडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षणचा फायदा होणार आहे तेच जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कोणाला? म्हणून कुणीही आताताईपणा करू नका. सरकार अतिशय सजग आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे, जबाबदारी घेतली आहे. आणि यामध्ये या सर्व गोष्टी पाहत असताना आपण माध्यमांनी सुद्धा आता छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिला, तो गावकूस आता या आरक्षणाच्या वेगवेगळ्या लढायांमुळे राहिला नाही. 2 जातीचे जिवलग मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला लागले. आणि काही जिल्ह्यात तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलिसांना ड्रेसवर अन्नाव लावायची सुद्धा बंदी आहे. हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. म्हणून आता आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि पुन्हा ती समता या ठिकाणी प्रस्थापित करावी लागेल. आरक्षणासाठी आत्महत्या करायला लागले, ओबीसी तरुणांना काय आवाहन कराल? मी गॅझेटेर लागू झालं त्याच्यामुळं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय अशी भावना आहे ओबीसी बांधवांची. एक लक्षात घ्या की पहिल्यांदा माझी ओबीसी नाही तर आता ओबीसीत आलेले सगळेच आता कोण वेगळं धरायचं? कुणाला वेगळं धरणार आहे? म्हणून माझी सर्व तरुणांना ज्यांना खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे, मग ते कुठलंही आरक्षण असो, असं आता ताईपण करू नका. कुणाच्याही आरक्षणाला धोका बसणार नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी आपल्या माध्यमाच्या समोर आणून देतो की महाराष्ट्राच्या सर्वदूर आपण गेली पाहिजे याची व्यवस्था करावी. आता एक कट ऑफ लिस्ट लागली, एमपीएससीची कट ऑफ लिस्ट लागली. ती कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ओबीसी ची कट ऑफ 485 आहे.